गाईज आम्ही मुंबईला चाललोय. मगाशी बोललो होतो अख्खी कोंबडी म्हणली आणि अख्खीच दिली. बरोबर डब्यापेक्षा ते शेमली का ती शेमून दिलेली. एका रात्रीत आम्ही 3 मरीनला आलोय. आता ओजी मध्ये नीट दिसतंय सगळं आणि असं कंटिन्यू बघतो असं. आम्ही मुंबईला आलो आणि कधी पोलिसांनी पकडलं नाही असं झालंच नाही काय. गाईज व्लॉगची सुरुवात झाली आहे. आम्ही आता जाणार होतो मुंबईला. विषय असा आलाय आम्ही आलतो भाऊची पानं घ्यायला. गाडीचा पाईप फाटलाय आणि रस्त्यात पाणी पेट्रोल गेलंय. लपडाच झाला. आम्ही आहे ना स्टॉपला बरं रस्त्यात गाडी झोपवली. आता भाऊ आम्ही काय बोलू शकत नाही. आता मध्ये 300 रुपयाचं पेट्रोल वाया गेलं 2दा भरून. आता भाऊ जरा लावतो इथं दिसतं का. बघा काही तिथं झाटूपट झाली होती आमची. हे दिसतं का पाईप निघला होता. आता भाऊनी बसवलाय. आता आम्ही निघालो काशच्या. बस आता पेट्रोल बघतो ना मग काही. आहे नाही बोल की कौतुक कर मग. राज शिकलाय 10वी आणि मला म्हणतो स्टड वाटतं. स्टडचा अर्थ विचारला तर सांगता येईना. त्याला म्हणलं खडा दिसतोय का तर ते पण नाही. म्हणून जरा गप्प बसलाय. बोल आता काहीतरी मुळव्यात झाले. चंपकी हा बोल. गाईज आम्ही मुंबईला चाललोय. मगाशी बोललो होतो भाऊ आपली गाडी बिडी देऊन आला एका ठिकाणी आणि आम्ही ब्लॅक इच गँग निघालोय मुंबई. आनंद भाई तुझं काय म्हणणं आहे? ब्लॅक माफियाचं स्पेलिंग आता का भाऊ? सेमी इंग्लिश आता म्हणे या नाही मी तर बाबा सेमीलाच होतो. आणि विषय असा आहे आता वाजलेत किती माहिती का गाईज बघू शकता 9 वाजलेत. 9:04 वाजलेत म्हणजे 9 वाजून 4 मिनिटं झालेत. आता आम्ही आहे जस्ट नावला चांदणी चौकात. आता आम्ही बाणेर सॉरी सुतारवाडीला आलो. सुतारवाडीचा पूल इथं. आता आम्ही निघालोय. भाऊ मग माने तुझं काय म्हणणं बाकी? काय नाही निवांत जाऊ दे गाडी घ्या. भाऊ दुखशीन जाऊ दे. आता आमचा भाऊ आता जरा इनलिगल काम करते दिसत नाही. डोकं दिसते. आला ना वाश्या. भाऊ काय रे नजर लागली. अर्धा तास झाला म्हणे गाणंच शोधतोय आणि फास्टॅगला रिचार्ज करतोय. आमची गाडी आता ब्लॅक लिस्टेड होती पण आता आम्ही त्यांना हे दाखवली वस्तू पण त्यांनी सोडली आता. अहो कारण आता आमच्याकडे पार्लिमेंट मेंबर आहे आनंददादा शिंदे. भाऊ काय चालू आहे मार्केटमध्ये? व्यवहार चालू आहे रात्रीचे. मी व्यवहार काय थांबत नाही अजिबात. म्हणे गाणे सापडत गाणं माहित नाही मला. लाव जावं म्हणे ओ साकी साकी. आम्ही मुद्दा थांबलो जरा सॉरी पेशाब करने के लिए रुके थे हम लोग. आणि तर नवीन गाडी भेटली आम्हाला आणि आमची गाडी इथे काय केतन एक चुम्मा तर दे. चुम्मा दे. दो भाई दोन होता भाई. भाई झाली स्कॅन झाली. मला वाटलं इथे ब्लॅकलिस्टेड. आपली ओळखत नाही ना ओळख तशी आता इथं भाऊला सुधारत नाही का नाही काय माहित नाही. सगळं रस्ता किती पडला आनंद काय किती आणखी मेसेज येतो 200 मीटर लांब गेला टोल पासून मग मेसेज येतो म्हणजे परत येऊ नये. इथं बोल एकदा परत 200 मीटर लांब गेला ना मग मेसेज येतो की तिथं टोल पडला म्हणजे परत कोणी रिटर्न फिरून येऊ नये. माहीत आम्ही आता अटल सेतूवरती इकडपर्यंत पूल आहे आणि इकडं अख्खं चारी साईडनी पाणीच पाणी आहे. इकडून पण पाणी इथं दिसत नाही. आणि आमची गाडी कंटिन्यू नॉर्मल स्पीडला आहे. आता आम्ही आलोय मुंबईमध्ये म्हणजे मुंबईमध्येच आहे कुठंतरी एवढं माहित नाही आम्हाला. आता मॅपवरनं आलोय. मॅप आता बंद पडलाय आणि आमची कार्यकर्त्यांची मस्ती जिरली. आता नंबर प्लेट लावली. तिथे एक जण लावते माग
झालं आता यांची मस्ती जितली. आता लायकीत आता नीट गाडी चालवणार व्यवस्थितरित्या. ए गाईच आम्ही आता बडे मियाला आलोय सगळ्यात पहिला. आता नाही कारण भूक लागली कारण 12 वाजलेत. आम्ही गाडी बिडी लावली इथं. प्रोफेशनल एरिया बॉईज. आता भत्ता पाहिला मग बाकीचं काय असेल ते फिरायचं काय कुठलं. अरे बघा काय सांगायचं काय तुम्ही घ्या. आता थोडं नाश्ता पाण्याला घेतोय गाडी. नंतर जेवाय नंतर येणार आम्ही. भाऊ तुझं काय म्हणणं आहे? काय भूक लागली घ्या पटकन लवकर करू. आणि काहीला विचारलं इथं भाई आता वॉटर घेऊ. ते म्हणले 2 तास थांबायला. 2 तास काय तंदूर घेऊ एक. गाईज आता 500 इथं गेम खेळायला बसला होता आणि आपलं चिंट्या आला होता कॉलेज मध्ये. चिंट्याला काय म्हणलं भाऊ सांग त्या तोंडाने तूच सांग. तो म्हणतो हळू जावा हळू या माझं लग्न आहे आता. गॅरंटी नाही कोणाला. आता भाऊ म्हणते मला पेटी उघड. भाऊची पेटी उघडतो. जय मुंबई देवा. मुंबईमध्ये येऊन तरी काय भाऊचं नशीब पाळते का बघतो आता आम्ही. भेटलं ठीकठाक भेटलं काहीतरी. ठीकठाक भेटलंय. झालं फुलण्या फुलाची पाकळी भेटली. चला भाई आमचे कार्यकर्ते आले तिथं. आता इथं गाडी लावली. 2 जण आता नाश्ता आणाय गेलेत. म्हणजे नाश्ता म्हणजे थोडाचा खायला आणाय गेले. आता इथं सांगितले आई घेऊ 2 तास. आता ही 2 जण गेलीत तिकडं. इथे सांगितले 2 तास. मग आम्ही आता इथं खाणार आणि जेव्हा नंबर येणार ए उघड. जेव्हा इथं नंबर येणार तेव्हा मग आम्ही तिकडे जाणार परत जेवाय. आणली का पार काय उघड भाऊ जरा दाखव जरा डेमो दे इथं काय आहे. लावडी आहे मी म्हणलं ना माझ्यासाठी रोटी दिली यांनी. केवढा बॉक्स आहे तो. उघड रे उघड त्यात बघू केवढे आहे, ते बघू. नाव ऐकलं बघू जरा. बडे मी. अरे आज कसा येणार लावडे याची आईची गाण याची गाण बघ केवढी. जेवायचं काय म्हणले किती तास म्हणले. अख्खी कोंबडी म्हणली आणि अख्खीच दिली बरोबर. डब्यापेक्षा हा काय विषय? चेमली का ती शेमून दिलेली. ती मुलं तिला हाणला वाटतं तिला धरून. मराठा आहे मुंबईला आल्यावर आम्हाला कळायला लागले आम्ही किती गरीब आहे. बाकी काय नाही पण भाई सिटी नाईट लाईफ. आता आमच्या आयुष्यात किस्सा असा झालाय. हे बडे मिया दिसतंय का. आता हे बडे मिया म्हणून आम्ही आता इथं बुकिंग केली. इथं पार्टी आहे पण आता ही बडे मिया म्हणून आम्ही इथं बुकिंग केली. आणि केली बुकिंग कुठं ते नूर कॅफे मध्ये. लई येत बडे मी इथं. आता आम्ही चाललोय दुसरीकडे बघाय. ओजी वाले बडे मियाला आले आता आम्ही. आधी गणलो होतो 2 तास. इथं 2 वाजले असं वाटतच नाही. इथं घ्यायचं आणि इथं बसायचं. आणि भाऊ तुझं काय म्हणलंय. कधी बसायचं आले तर पाहिजे. बडे मेला बसतो आम्ही इथं. लपलं काय फक्त कॅश चालतं. ओनली कॅश. आता भाऊ आहे गोळा करू फक्त 1,500 रुपये. 1,500 रुपये जेवढं बसतं तेवढंच मागवले. पैसे मसेल अकाउंटला सगळ्यांच्या अकाउंटला पैसे. लपडा असं कॅश फक्त 1,500 फक्त 1,500 रुपये. 1,500 जेवढे ना तेवढंच आम्ही घेणार. बाकीचं बाहेर जाऊन खाणार काय विषय नाही. किती वाजले भाऊ. 2:45. काय विषय माहिती का. गाडी सिस्टीम नाही. गाडी सिस्टीम नाही. गाडी सिस्टीम अंडी सारखी हा विषय पण तुझं काय म्हणलं. काय भाऊ आयला आवडे का. अरे हे तर काय एका भाजीत तिघांनी खायचं. नाही इथे एक पोरगी आवडली कंटिन्यू झुरते ती 1 2 आणि इथे 3रा योगा आहे 32. इंडियन मध्ये हा विषय. इकडे विषय काय झाला. मला तर म्हणणं आहे इथलं पोरी बिरी उगून मला म्हणते इथं मुंबईला येऊन आपल्या अशी कंडिशन. थायलंडला गेल्यावर काय होईल म्हणते आपल्याला. एवढ्या पोरी तिथं. पण जाऊ दे मी ताईच्या नशिबेने बघतोय सगळ्यांना. अरे काहीतरी विषय झाला. जाऊ दे आता आम्ही परत निघालो आता इथनं. भाऊ तुझं काय म्हणणं आहे आता ते सांगशील. जेवलो आता बडे मी. बडे मिळाला आता खाल्लं आम्ही. चांगलं होतं. एकदा तरी खाऊन बघा एकदा. आपल्या पुण्यात कसं नष्ट होते तसं हा विषय. कॅश घेऊन या कॅश. कॅश ना आम्ही भाऊ आता काय सांगू तुम्हाला. जाऊ द्या. अरे
आता आम्ही आलोय मरीन ड्राईव्हला. नाईटचे बेताज बादशाह. आता पाणी बिनी भरलंय. कंटिन्यू फोटोशूट चालू आहे गाईच आमचे. आता आम्ही लय वैतागलोय. आता झोपणार जरा. फोटोशूट बघा. माने तुला नाही फोटो काढायचा? आनंद कसले तरी डिप्रेशन मध्ये 1 तास झाला कंटिन्यू इकडे बसला एकटा. त्यामुळे मी भाऊला भेटायला आलोय. आनंदसाठी एकच डायलॉग आहे माझा. आनंद सकाळ झाली गाईज. गुड मॉर्निंग. मी झोपलो होतो. ही चहा बी पित होती. मी गाडीच्या डिक्कीत झोपलो होतो. डिक्कीतला फोटो काढला माहिती बहिणीचा तुझा. सकाळचं बघा कसं दिसते. थांबा 1 मिनिट. फॉग आले फॉग. मुंबईला आल्याने गाड्या दिसले ना असं होणारच नाही काही. सकाळ सकाळ तो RR. आता आम्ही निघालोय. CST ला झालो आम्ही. CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. नाही सीएन कलर तो माणसाने टी शर्ट घातलाय. आता आम्ही CST ला आहे. एंड ऑफ मुंबईचं स्टेशन आहे. पाणी बॉटल घ्या की कोणी हा पाणी बॉटल घ्या की कोणी आता इथं आमचा भाऊ येतो जरा द्यायला. काय घेत पाणी पाचतो ना. माझा भाऊ येतो जरा त्या पीठ द्यायचंय. CST आमच्या दादाला अर्धा किलो पीठ दिलं. अर्धा किलो पिठाच्या बदल्यात फराळ आहे. बिस्किट आहेत फुल. आता काही लोक गेलीत गाडीपाशी व्हायचं म्हणून. आता मी चाललोय त्यांना भिडाय. वाजलेत गाई 9:30 आणि आपण आहे आता CST. आपल्या इथं चौकात फक्त 2-2, 3-3 पोलीस साहेब असतात. आता इकडे बघ किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एका चौकात 8 पोलीस आहेत. हे थांब ऐक. एका रात्रीत आम्ही 3दा मरीनला आलोय. आता ओशी मध्ये नीट दिसतंय सगळं. आता ओशी मध्ये नीट दिसतंय. ब्लॉगर आता बनवते व्हिडिओ कॉल करतोस आहे. भाऊ कुठल्यात तुम्ही? वाशीच्या पाठी. भाऊ भेटला आपल्याला. भाऊ रॅप करतो. जिंदगी बड़ी बदल गया इंसान कभी बदली थी घड़ी के अंदर. भाऊच्या अंगात रॅपर आला. भाऊला बघून. भाऊ रॅप बघितलं कसं वाटलं? चांगला होता भाई. चांगला होता भाई. त्या पोरांनी केलं पाहिजे. होईन आयुष्यात काहीतरी. भाऊ तुझं काय म्हणणं आहे? मी नव्हते जाऊया. कुत्री बघा कशी भारी. सगळी माणसं गोळा झाली बघाय त्यांना. तिकडे काय चालू आहे काय माहिती. भाऊ म्हणतो हिचं काय टाइमपास करते तुम्ही? आता ह्याला कोण सांगितलं हिचं टाइमपास करायला झालं आपण. आणि भाऊ इथं कंटिन्यू व्हिडिओ शूट फोटोशूट चालू आहे. इथं फोटोग्राफर बघू शकता. आम्ही बसलो इथं मी सेक्सी दिसतोय माझी. माने बघा माने भाई दाखव लोकांना पण. माने गाडीत कपडे बदलून आला काहीच.
तुझं काय म्हणणं भावावरती काय म्हणूच शकत नाही कारण तू बारका आहे. आम्ही मुंबईला आलो आम्ही कधी पोलिसांनी पकडलं नाही असं झालंच नाही काय. साहेब लोक पकडलेत म्हणतात टिंटेड ग्लास आता हे टिंटेड आहे का मागची फक्त टिंटेड इकडची अख्खी क्लीन आहे. आता काय आता टाका आम्हाला आम्ही आलोय मुंबईला आता काय बोलणं पुणे असतं तर ठीक होतं. पाणी टाकला आपण पण पाणी भरायचं का आता नाही होय करत भाई. आता 1,500 रुपयाला चांगला चुना लागला चांगला उलट तिथं जेवलो असतं आम्ही 1,500 रुपये. आता वडापाव जिंदगी. आणि मागं बघू शकता मर्सडीजला पिवळी नंबर प्लेट आहे. काय आम्हाला मग ती फोटो काढा आलो परत मरीन ड्राईव्हला गेले 1,500. नागेश तुझं काय म्हणणे फुकटचे पैसे गेले नडला पाहिजे मी म्हणलो होतो घरी चला डायरेक्ट किंवा खायला तरी चला मरीन ड्राईव्ह नको कसला पलटला म्हणे बघितलं ना. खरं म्हणलो वडापाव पैसे म्हणलो जाऊ दे मोर आता काय मरीन ड्राईव्ह किट गेली काहीच पर्पल हा ना आई झवली कुणच दिली ना 500 जाताना आवाज दिला तर आई घातली येते का मागणं कुठली गाडी बघ रे जरा. आता आम्ही तेच बघत होतो. विषय असा आहे आम्ही या सोसायटी अशा बघतोय जसं काही आयुष्यात पहिल्यांदा बिल्डिंग बघतोय आणि असं कंटिन्यू बघतो असं बिल्डिंग आहेच म्हणा तेवढ्या आता काय चुकी त्यांची ना आमची आहे. आम्ही आलो इकडं भाई रस्ते बिस्ते एक नंबर आहे. मुंबई पण खरी बघण्यासारखी आहे. आयुष्यात एकदा जरी मुंबईला या फक्त गाडी चांगली आणा पैसे गेले नाही पाहिजे फुकटचे. लिगल गाडी आणा. ते व्हिडिओ चालू आहे गाईस तुम्हाला सांगायचं विसरलो आम्ही आता कुठं चाललो रे ना म्हणे कुर्ल्याला चाललो आम्ही मासे घ्यायला मग खायचे मासे नाही फिश टँक मधले मासे. आणि मॅप आणि मान्याला मॅप लावलाय तरी मान्याला कळणं वरनं जायचं खालनं जायचं. आता ऍडजस्ट करतोय आम्ही आता. बघू तू घेणार आहे का नाही. मी नाही. ए भाऊ तू घेणार आहे केतन 32 ए केतन 32 त्याला झोपू तू घेणार आहे का नाही काय. मी बघणार फक्त. मी पण बघणार काय आवडलं तर घेणार नाही तर काय फिस्टिंग आहे घरी आवडलं तर घेईन. आहे का तुझ्याकडे फिस्टिंग मला दे की एखादा कोणतरी दे ना भाई. आता घेतो मग मासे लगेच मासे घेऊन चल. घेतले गाईज फुकटचं फिस्टिंग भेटलं म्हणलं कशाला सोडू मी आता घेणार मासे. सॉरी गाईज तुम्ही एक डेमो ऐकला नाही भाई पण आता दाखवतो मी. एक तास झाला आम्ही ट्रॅफिक मध्ये आहे आणि आम्हाला आता कळलं मॅप नीट बघितल्यावरती आम्ही एअरपोर्ट पाशीच आहे. ट्रॅफिक लय जाम आहे पण लय जाम लय म्हणजे लय जाम फुल लपड काय झालं असं की आम्ही बरोबर इथं आता मॅपच्या हिशोबाने आम्ही बरोबर आलो बरं का. आता त्या माणसाला विचारलं आम्ही दोघांना विचारलं एक नाही दोघांना विचारलं ते म्हणले भाऊ तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला तुम्हाला जायचं आहे वेस्टला आता आम्ही आहे ईस्टला. तर इथं एवढं नियोजन वेगळं आहे. तुम्ही कधी येणार असेल तर इथल्या माहिती असलेल्या व्यक्तीलाच घेऊन या ईस्ट वेस्टचा विषय. आता आम्ही इथनं जाणार परत या पुला खालनं आता आम्हाला युटर्न घ्यायचं आहे. आता मॅपचं तर मग आता काय बोलू शकत नाही आम्ही. जाऊ दे आता देवाच्या कृपेने घरी जाऊ दे 5-6 वाजेपर्यंत. भाऊ तुझं काय म्हणणं आहे. बरोबर आहे ती गाडी असल्या गल्लीत घुसली गाई ती काय सांगू शकत नाही. आमचे कार्यकर्ते रस्ता करतात खास आमच्यासाठी. आणि इकडे पण गाडी इकडे पण गाडी. आमचं नशीब एवढं भंगार आहे एवढं फिरून आलो आणि इथं पण ते मार्केट काय भेटलं नाही. एकच दुकान होतं तर म्हटलं मार्केट म्हणून एक दुकान आलो इथं. मी तर त्यासले मासेत नाही. आता व्हायचं कोण वडापाव खाल्ले 2-2. आता आम्ही चाललो पण आता कुर्ला आहे काय कुर्लाचं रेल्वे स्टेशन हे नाही याच्या मागे दिसतं का तुम्हाला तिकडं. आता वाईटवलेले का आता घरी चाललो आता डायरेक्ट. ज्यांना इथली माहिती असेल त्यांनाच घेऊन फिरा बाकी काही विषय नाही. इथं आई जवली बोई बेंचवर गाडी काढून शेवटी मी उतरलोय खाली आई घातली भाई. पण इथं धावती मुंबई दुसरं काय धावती मुंबई बाबाई. भाऊ झोप झाली का भाऊ. हे भाऊ तुझी नाही माहिती काय. हे भाऊ तुला झोप आली ना.
आलो आता आम्ही लोणावळ्यात आले भाई लोणावळ्यात. नवीन काम चालू गुड मॉर्निंग म्हणून 2च मिनिटं झाली तुझ्या कॅन्टीन आवड्या चांगलं मी त्याला घेत होतो. भाऊ आवाज सकाळ होईन का नाही. आता मुंबईवर आपण आता लोणावळ्याच्या पुढे आलो. तू बोया ना भाऊ तेवढं गाडी फक्त भूक लागते हा, दुसरं काय होत नाही अजिबात. अरे का ओके अवघड कशामुळे झाले ते पण सांग भाऊ जरा. 6 जण मग तू चालाय रे आमच्या त्या एक्स्ट्रा. बोल ना आता काहीतरी. काय करतो काय करतो बोल. जाऊ दे जाऊ दे आता काय करतो आम्ही तुला ऍडजस्ट. फक्त तू झोपते आता काय बोलू मी तुला तू सांग. तुकडे तुकड्यात होती मग तिला एकत्र कर ना तुकड्या तुकड्यात. भाऊची झोप झाली तर भाऊ खुल्लाय जरा. मेका लाडले गाडी मालक कालपासून आज पहिल्यांदा गाडीच्या सीटावर बसलेले आहेत चालवायला गाडी. मालक तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर. चांगली गोष्ट आहे. ओके आता आम्ही आलोय गाईच घरापाशी म्हणजे आता भूमकर चौकात आहे. ह्याच्या पुढे मग वाकड नंतर काय ना बाणेर पाशाल सुतारवाडी बावधन चांदणी चौक मग कोथरूड आणि मग आम्ही घरी जायचे त्याच्या.